बातमी येते दिल्लीहून, मात्र सर्वसामान्यांना थोडासा दिलासा देणारी। नोटाबंदीनंतर नोकरदारांसोबत सर्वसामान्य नागरिकांना आरबीआयनं मोठा दिलासा दिलाय, कारण आजपासून तुम्ही तुमच्या बँक खात्यातून कितीही रक्कम काढू शकता। त्यामुळे ऐन महिना अखेरीस नोकरदारांना मोठा दिलासा मिळाला आहे। प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय म्हटलंय आरबीआयनं? दीपक, नोटबंदीला आता जवळपास 20 दिवस झालेले आहेत आणि 20 दिवसानंतर सरकारनं जी रक्कम तुम्ही बँकेत डिपॉझिट करताय ती विड्रॉ करण्याची लिमिट जी आहे ती काढलेली आहे। पण अर्थात ही काढताना काही अटी घातलेल्या आहेत आणि त्या अटी थोड्याशा किचकट आहेत। म्हणजे जी आता माहिती आपल्याला कळते त्याच्यानुसार ज्या नवीन नोटा तुम्ही जमा कराल, म्हणजे आता ज्या कायदेशीर आहेत नोटा, त्या नोटा जितक्या तुम्ही जमा कराल बँकेमध्ये रक्कम, ती अमाऊंट तुम्हाला काढता येणार आहे। जुन्या नोटांमध्ये जर अमाऊंट तुम्ही जमा केलेली असेल तर जी जुनी अट आहे 24,000 रुपयांची, तर ती कायमच राहणार आहे। म्हणजे नव्या नोटांमधली कॅश जर तुम्ही आता डिपॉझिट केली बँकांमध्ये 500 आणि 1000च्या, तर ते लिगल टेंडर जितक्या प्रमाणात तुम्हाला काढायचे ते तुम्ही काढू शकता। मात्र जुन्या नोटांवरची जी अट आहे ती कायम आहे। त्यामुळे थोडासा किचकट अशा पद्धतीचा हा निर्णय आहे। पण अर्थात जे लोक नवीन कॅश जे आहे ते डिपॉझिट करायला कचरत होते, आपल्याकडेच ठेवत होते, त्यांना आता याच्यामुळे थोडासा दिलासा मिळेल। कारण जे सतत रोखीचे व्यवहार करत असतात, ज्यांना सतत बँकेतून कॅश काढावी लागते, त्यांना कुठेतरी बँकामध्ये कॅश डिपॉझिट करण्यासाठी चालना मिळावी, यासाठी आरबीआयनं हा निर्णय घेतल्याचं कळतं आहे। थोडासा निश्चितच प्रशांत, याला जोडून एक आणखीन प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे की नोटाबंदीच्या अगोदर म्हणजे 8 नोव्हेंबरच्या अगोदर जी रक्कम डिपॉझिट असेल त्याबद्दल, ती रक्कम काढण्याबद्दल काय निर्देश देण्यात आलेत? दीपक, हॅलो प्रशांत, माझा आवाज पोहोचतोय? हा प्रशांत, 8 नोव्हेंबरच्या अगोदर म्हणजे नोटाबंदीचा निर्णय होण्याच्या अगोदर जी रक्कम खात्यामध्ये डिपॉझिट असेल त्याबद्दल, ती रक्कम काढण्याबद्दल काही निर्देश देण्यात आलेत? दीपक, जी आधीची रक्कम आहे त्याच्यावरतीच अनलिमिटेड इतकी कितीही प्रमाणात तुम्ही काढू शकणार आहात। पण जे नवीन लिगल टेंडर आहे त्याच्यातल्या नोटेसंदर्भातले हे निर्देश आहेत असं सध्या तरी आपल्याला म्हणता येईल। प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।